राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील माजी आमदार रविकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस भेट घेऊन नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी अजित पवार यांनी या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली। सोमवार शहरातील लिंगायत भवन याच्या निधी संदर्भात तसेच सोलापूर शहर पाण्याची दुहेरी लाईन, महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या समोर सविस्तर मांडणी केली। त्यावर अजित पवार यांनी सांगितलं, सुधीरजी, आपण सांगाल ते कामे मार्गे लावून देतो। आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला शहरातील खडानखडा माहिती आहे। आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामासंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल। आपल्याला चांगल्या वाईटची जाण आहे। अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जाणता। त्यावर सुधीर खरटमल यांनी म्हणाले, लिंगायत भवनसाठी आपण जो 70 लाखाचा निधी मंजूर केला होता त्यासाठी आपले धन्यवाद। त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांनी 1 कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवनसाठी मंजूर केला होता, परंतु मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही। त्यामुळेच आपण अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली। त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिली आणि मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रण दिले।